नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आता आम्ही आलेलो आहोत जनकपूर येथे। सीता आणि रामाचा विवाह झाला ह्या ठिकाणी। हे बघा, प्राचीन श्री सीताराम विवाह मणिमंडल जनकपूर धाम। आता आपण इथे जिथे सीताचा आणि रामाचा विवाह झाला ते ठिकाण बघण्यासाठी आलेलो आहोत। नाही राहू दे ना। मयुरीचं लग्न जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। रामाचं विवाह स्थळ आहे। आता इथं आलो जनकपूरला। हो ना, हो जनकपूरला दशरथ राजा करून आलो। जनकपुरीला आलो। आता जनकपूरला इथं आता आपण इथे बघूया काय काय सांगतात। नवरी आलेली नंतर नवरदेव इतने दूर से आए तो करेंगे करेंगे। जय माता सीता, जय प्रभु रामचंद्र भगवान की जय। राम सीतेचं मंदिर आहे। तुम्ही फोटो काढत बसायचे। आणि सीता मैया यांचं मंदिर आहे। इथे लग्न झालेलं आहे त्यांचं। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। जय हनुमान चला दर्शन घ्या। जय श्रीराम, जय श्रीराम। पुत्र हनुमान की जय। आपल्याकडे हनुमानाला जात नाही मिळेल तशी सुधारणा असते। झालेला आहे त्यांचं। फोटो द्यायची हां चला, सांगितलं ना। राम सीताचा विवाह झालेला आहे इथे या ठिकाणी। विवाह इथे झाला आणि लग्नाचे फेरे इकडे घेतलेत। आता आपण तिथे जात आहोत। लग्न झाले मारायचे मग सीताराम जय सीताराम, 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 आज या ठिकाणी जनकपूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि सगळे आपण परम भाग्यवान आहोत। कारण म्हणतात ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे। या ठिकाणी आपल्याकडे किती पैसा याला महत्व नाही। तुम्ही किती म्हणतात जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो आपले सोयत पाय तीर्थयात्रे जाय चुको नको। म्हणजे जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे
तोपर्यंत आपल्याला तीर्थयात्रा होतात, पैसा कमवण्याचं साधन आहे. त्यानंतर तारुण्यपणात ज्या काही गोष्टी होतात त्या म्हातारपणात होत नाही. म्हातारपणात सगळ्या आपल्याला दुःखाचे व्याधी आपल्या पाठीमागे लागतात. म्हणून तुकोराम म्हणतात की जवळ सकळ सीता आहे, हात चालावा पाहिजे. जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत आपल्याला सगळं तीर्थयात्रा घडल्या जातात. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे शेऊ, वासुदेव धनिवरी. तीर्थयात्रा आणि टूर याच्यामध्ये बराच फरक आहे. कारण हे ज्या टूर राहतात त्या पूर्ण अशा वेगळ्या ठिकाणी जे गार्डन वगैरे अमुक राहतात तिथं काय देवदर्शन म्हणजे कमी प्रमाणात असतं, काही ठिकाणी नसतं. म्हणून ही तीर्थयात्रा आहे. त्या ठिकाणी सत्संग सोहळा बी झाला पाहिजे, तुम्हाला एन्जॉय बी करता आला पाहिजे. म्हणून याला ही तीर्थयात्रा म्हणतात. आणि सगळ्याचं परम भाग्य आहे. पुण्यवान आहात तुम्ही ज्या ठिकाणी राम सीतेचा विवाह झाला होता. आपण रामायणामध्ये ऐकलं असेल किंवा अनेक ग्रंथामध्ये तुम्ही आपण सगळं टीव्हीवरती पाहिलं असेल. ज्या ठिकाणी राम प्रभू केला तुम्ही काय दान धर्म केला याला फार महत्व राहतं. म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत आणि या ठिकाणी सीतेचा विवाह झालेला आहे. मागच्या वेळेस आपण सगळ्या मंगलाष्टक म्हणून सगळ्यांचे जोडीनं सगळ्यांचे लग्न लावले होते. तसेच आता सगळ्यांनी असं जोडीनं असे बरोबर अशी व्यवस्थित उभे राहा. आपण लग्नाला कसे उभे राहतो तसे उभे राहा. सिंदूर आणले जाईल. सगळ्यांनी आपल्या पत्नीच्या भांगामध्ये सिंदूर भरायचा. सिंदूर काय झालंच ना, कुंकू ते कुंकू आहे ना. चालू करायचं. बघा तर मैत्रिणींना, आता आपण हा नवीन व्हिडिओ तयार करणार आहोत जिथे सीतेने फेरे घेतले त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आता नवीन व्हिडिओ मी पुन्हा चालू करते. धन्यवाद.